बॅकफायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. विवेक आणि योगिनीशी तर चांगल्या गप्पा झाल्या. आता पुढची स्टार जोडी आहे डॉक्टर निलेश आणि नम्रता. वेलकम निलेश, वेलकम नम्रता. निलेश बद्दल ॲज अन ऍक्टर किंवा आतापर्यंत त्याचा जो प्रवास होता त्याच्याबद्दल तू काय सांगशील? ऑडिशन मध्ये ऍक्च्युली मला तो आठवतच नव्हता, खरंच आठवत नव्हताच तुम्हाला. म्हणजे पहिल्या मी नंतर विचारलं कधी मला, म्हणजे आमचे जेव्हा सोलो झाले तेव्हा, पण त्याच्यानंतर जेव्हा मुंबई ऑडिशन्स मध्ये म्हणजे सगळे जेव्हा आले तेव्हा आमचं ग्रुप स्किट मध्ये आम्ही एकत्र होतो. हा माझा मुलगा आणि मी आई वगैरे दाखवली होती. तेव्हा आमची खूप चांगली ओळख झाली. तेव्हापासून आमच्यात खूप छान बॉन्डिंग होतं. म्हणजे आम्हाला ऍक्च्युली सुपरस्टार मध्ये आम्ही एकच स्किट एकत्र केलं, ते म्हणजे प्राण्यांवरचं केलं होतं, तेवढंच एकत्र केलं. पण त्याच्याबद्दल एक सांगायचं की ते आम्ही ऑडिशन्स राऊंडला ना खूप मज्जा केली होती. म्हणजे आम्हाला सरांनी काही तिकडे सर वगैरे होते, त्यांनी आम्हाला ना सांगितलं की तुम्ही मजा करा. तर तेव्हा मजा करण्यामध्ये काही जण गाणी ऐकवत होते, काही डान्स करून दाखवत होते. आणि त्यावेळेस फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा निलेशला मिमिक्री करताना ऐकलं, म्हणजे कोणालाच माहिती नव्हतं मिमिक्री करतो. आणि जेव्हा मिमिक्री करताना ऐकलं तेव्हा त्याने शाहरुख खानचा आवाज काढला आणि मी कसला आवाज काढतोय हा, एवढं मला हे झालं की अरे बापरे, म्हणजे किती माणसाने शाहरुख खानचे किरण वगैरे ते वगैरे करतात, पण त्याने जे इतनी शिद्दत से तुम्हें पाने की मैंने कोशिश वगैरे ते जे काढलं तेव्हा आम्ही फिदा झालो होतो, सगळ्या मुली फिदा झालो होतो. म्हटलं सॉलिड आहे ना त्यांनी शो वरती. शाहरुख अजून केलं नाही ना या नाही शो केलं. वरती ते झलक. हा, एक झलक. म्हणजे नम्रता ज्या डायलॉगने इम्प्रेस झाली होती. नम्रता आणि हे बऱ्याच महत्वाचं. मुली महाराष्ट्रातल्या घायाळ झाल्या ज्या डायलॉग माझ्यावर नाही, शाहरुख खानवर. हो, म्हणजे त्यातून पण एक आहे. तुझ्यावर होतील ना. हा, म्हणजे हे पण होईल 5 मिनिटासाठी, शाहरुख खान साठी का होईल. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. कहते हैं अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उस चीज से मिलाने की कोशिश में लग जाती है. और मैंने यहाँ आके ये भी जाना है कि हमारी असली जिंदगी भी हिंदी फिल्मों की तरह ही है. ऑलवेज हैप्पी इज एंडिंग. और अगर एंडिंग हैप्पी नहीं हो रही है तो समझ लेना पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. लवली, क्या बात. खूपच छान. खरंच छान छान आवाज ऐकवले होते आम्ही, खूप खरंच फिदा होतो. पण निलेशचा असा कुठला परफॉर्मन्स आहे जो तुला खूप असा म्हणजे आठवतो किंवा तुला असं वाटलं की वाव, हे निलेशने अप्रतिम केलेलं आहे? बरेच परफॉर्मन्सेस म्हणजे त्याचे एकच मला वाटतं सांग. आतापर्यंत बरेच आवडले, सगळे आवडलेत, पण त्याच्यापैकी खूप आवडलेला तो म्हणजे हवलदार आणि कुत्री. हा, सुपर्ण बरोबर केलं. हा, आणि त्याचा अजून एक खूप छान, कारण की सुपर्णाची खूप चांगली मैत्रीण आणि त्यामुळे तो खूप छान वाटला मला पाहायला आणि मज्जा आली तो पाहताना. तिने पण खूप छान केलं होतं आणि हवालदार तर काय हिटच होता. पण असे म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही ऍक्टर्स आहात आणि एकमेकांना खूप अगदी आपण म्हणतो ना बारकाईने बघतात, ऑब्झर्व करता तुम्ही. तर निलेश मधली, त्याच्या ऍक्टिंग मधली अशी कुठची खूबी आहे किंवा एक अशी कुठली क्वालिटी आहे जी तुला खूप आवडते? त्याचं ऑब्झर्वेशन मुळात खूप चांगलं आहे त्यामुळे, आणि अनुभव खूप आहेत त्याला, त्यामुळे ते कुठेतरी अनुभव तो त्याच्या अभिनयामध्ये युज करतो आणि ते खरंच खूप चांगले होऊन जातात. हा, म्हणजे तो खूप ऍट इज आणि खूप नॅचरल, रिअलिस्टिक. हा, रिअलिस्टिक खूप करतो तो, म्हणून ते आवडतं मला. ओके. आणि कुठेतरी एक्सपिरियन्स त्याला उपयोगी पडतो. बरोबर आहे, प्रश्न असतो. आणि कुठची गोष्ट आवडत नाही म्हणजे काय, तू इम्प्रूव्ह करेल ना आता फायनल आहे म्हणजे ठीक आहे. बरोबर. हो, जो कोई सब कुछ बोल दो अभी, खुली किताब. सी हे बघ, ह्याची जागा तू घेणार नाही आणि तुझी जागा हा, तो तर घेणार त्यामुळे तू नाही. बोलू शकते. तू बोल ना, एकदम बिनधास्त बोल. बिंदास बोल. आवडत नाही असं म्हणजे तो इम्प्रूव्ह करेल ना, काय म्हणजे हा. त्यांनी कुठल्या आता ग्रँड गोष्टीवरती फिनालेला improve केलं किती वेळ पाहिजे. राहिलाय ग? एकदम असं मॅड काहीतरी एकदम. अच्छा, म्हणजे करावं आतापर्यंत असं त्यांनी नाही, एकदम त्याला सांग सोबर की तू सोबर. नाही करू शकत. हा, म्हणजे सगळे केले त्याने. रावण केलाय, मग तो लालू प्रसाद, म्हणजे लालू प्रसाद यादव अरे केलं. तो सुपर होता निलेश. बरेच दॅट केले. वाज गजोदर. हिलेरियस. बरेच केलेत, पण असं काहीतरी उड्या मारणार वगैरे पाहिजे. अच्छा, म्हणजे डान्स करणारं चांगलं काहीतरी मी केलं पाहिजे असं तिचं म्हणणं. थोडक्यात मी डान्स चांगला केला पाहिजे असं तिचं म्हणणं. अच्छा, ओके. सो नम्रता, तुला निलेशचा कुठला परफॉर्मन्स पाहायला आवडेल? मला तोच, माझी बेस्ट फ्रेंड सुपर्णा कुत्रीचं तिने केलं होतं आणि हवालदार, तो पाहायला आवडेल. ऑल राईट देन, बघूयात निलेशचा हा जबरदस्त परफॉर्मन्स. राणी माझ्या मुळ्यामंदी घुसशील, राणी माझ्या मुळ्यामंदी घुसशील. ग असं तर ठीक आहे राव, नक्की टायमिंग मध्ये प्रॉब्लेम आहे.
अच्छा इकडे डिस्टर्ब करताय काय कोणतरी वा 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 काय गोड कुत्री आहे रे आज मैं ऊपर वाव आसमान नीचे आज मैं आगे वाव 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 जमाना है पीछे मागवय खरा पोलीस आहे नाटकातला नाही घाबर मला वय मागवय मी कुठं मागं चाललो ते बघ दांड काय आता हानी लागता घाबरली की नाही असं असतंय पोलिसाचं काम बाळा नाव काय रे तुझं नाव काय प्रियंका चोप्रा का चोप्रा एवढ्या अंगाव येते का हिरोईनच्या वर ना खरा तुझा मग कुठं राहते कुठं ती तिथे झोपडपट्टी आहे ना तिथली झोपडपट्टी वाटलं तुम्हाला झोपडपट्टीतली कुत्री तुम्ही बागत नाचून बाग घाण करताय सगळे तिच्या मारी त्याच्या हानीला रट्टा बघ माग टाइमपास करते का हवालदारा बरं एकाचा ड्रेस एकाचा इस्त्री करून रोज तेच वापरतो सोड रट्टा काय मी झोपडपट्टीत नाही राहत झोपडपट्टीत नाही राहत मग कुठं राहते तिथे मंत्र्याचा बंगला आहे ना त्या मंत्र्याचा बंगला मंत्री साहेबाची कुत्री आहे काय सॉरी मॅडम मला खरंच माहिती नव्हतं तुम्ही आधीच सांगायचं का नाही मला तुम्ही वर नका बघू मी खाली बसतो मंत्री साहेबाची घरी राहता आधीच सांगायचं का नाही मला मी आधीच तुमची काहीतरी सेवा केली असते का नाही काय सेवा करू शकतो का मी तुमची समजायची भाषा हा भूक लागली का काय खाणं दूध पेणार का दूध पेणार पैसे आहेत का खिशात बापाची काही डेअरी आहे का आपलं एक काम करतो सोपं काहीतरी स्वस्तातलं गुलकोचं बिस्किट खाणार का गुलकोचं बिस्किट हा आहे माझ्याकडे काल आणलंय बरं का मी तेवढंच खातो आजकाल हे बघ पावडर झाली पार खा नीट खा बाळा लावू नको तोंडाला आमदार साहेबाच्या घरी मजा असेल ना तुझी मग तिथे ना त्यांचा कुत्रा आहे ना ते जाड्या तो माझा मित्र आहे म्हणजे अशी मजा आहे का म्हणजे आमदार साहेबाच्या कुत्र्या संग तुझा अफेअर आहे चांगलंय खरंच स्थळ चांगलं मोठ्या घरचं आहे आमचा चांगलं फेर नाहीये मग काय तो फ्रेंड आहे माझा म्हणजे बॉयफ्रेंड आहे पण कुत्र कसं असेल बॉयफ्रेंड अच्छा म्हणजे डॉग फ्रेंड आहे तो आहे ना हॉट आहे म्हणजे हॉट डॉग आहे असू दे आपण एक काम करू तुला आमदार साहेबांच्या घरी सोडतो ग कसं आहे माहितीये का माझी पण 4-5 कामं तुंबलेत तुझ्यामुळे जरा वशिला लागेल ना माझा ऐक ना कसं आहे ना 4 महिने झालं बदलीचा अर्ज टाकला ग कोण बघत नाही माझ्याकडे 2 दिवस झालं सुट्टी मागतो 24 तासाची ड्युटी लावली मला घरी जायचं बाप आजारी आहे ग माझा तुझ्यामुळे जरा वशिला लागेल तिथं गेल्यावर मला ओळख दाखवशील ना राणी काय झालं खरंच सोडतो घरी चल तर मी तिथं नाही राहत तिथं राहत नाही म्हणजे खोटं बोलली का बिस्किटासाठी माझ्याशी बिस्किटही गेलं का नाही माझं फुकटचं खोटं बोलली का टाइमपास करते का हवालदार का तिकडं मला त्यांच्या बायकोनी टाकून दिली मी रस्त्यावरच असते माझं कोणीच नाहीये कल्या हे बाळा अरे कोण नाही म्हणून असं रडतात होय मग शान आहे की नाही लेकरू खाली बस येडच आहे असं रडतात होय कुठं कोण नाही म्हणून आता बघ बरं तुला एक गमत सांगतो तुझं आयुष्य माझं आयुष्य कसं सारखं आहे बघ बरं आता तू म्हणते माझं घर नाही मी रस्त्यावर आहे अरे माझं घर असून पण मी रस्त्यावर आहे 24 तासाची ड्युटी लावली मला आता बोल कधी कसं जायचं असंच असतं का सगळं तुझं कसं मालक दिसला हलव शिपूट मालकीन दिसली हलव शिपूट आमचं तसंच आहे आमदार आला हानाशी लूट खासदार आला हानाशी लूट थोडक्यात काय हलवा शिपूट सगळे सारखेच असतं का ते पण तू एवढी काळजी कशाला करते तू एक काम कर सरळ माझ्या घरी चल आपलं एकलाच असतो का घरी बायको होती माझी गेली निम्म्यातनच डाव सोडून आता बडबड ऐकायला कोण नाही का घरात बेताडाशीच आपला गप्पा मारतो तू घरात चल म्हणजे कसं होईल वाईस गप्पा होतील म्हणजे तुझा कलकलाट होईल दंगा होईल इथं पोलीस क्वार्टर आहे का नाही पलीकडे तिथं राहतो मी तुला तुझ्या मालकीने टाकून दिलं आता रिटायर झाले की तेही मला टाकून देतील असून आपण कुठेतरी ऍडजस्ट करू आणि खाण्यापिण्याची चिंता नाही करायची बरं का आपण काय करू एक भाकर करू अर्धी तू खा अर्धी मी खातो काळजी नाही करायची बाळा चल जाऊ झोपलं काय बाळा ए बाळ अरे झोपले लेकरू झोपू दे झोप लागली लेकराला झोपू दे सो क्यूट रिअली आणि सुपर्णासाठी सुद्धा अच्छा ती तर खूपच गोड होती काही मान्यवर आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या शुभेच्छा दिल्या आहेत तुम्हाला त्या बघूया हो संपूर्ण महाराष्ट्रामधनं चांगले अभिनय करणारे मला वाटतं
जे या संधीसाठी खूप धडपडत असतात, शोधत असतात, ज्याला स्ट्रगल कलाकाराचा आपण म्हणतो, मला वाटतं तो कलाकाराचा स्ट्रगल या शोमुळे खूप सोपा झाला आहे आणि खूप चांगलं टॅलेंट या शोमुळे सर्च होईल असं मला तेव्हाच वाटलं होतं आणि जे आता सिद्ध होत चाललंय की ते सर्च झालं. एका अर्थाने मराठी इंडस्ट्रीला खूप चांगले अभिनेते आणि अभिनेत्री मिळणारा हा शो आहे असं मला वाटतं. काही जणांना माझ्याकडनं ऑल द बेस्ट. महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या फायनलमध्ये आलेल्या या 6 जणांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. गुड लक टू यू गाईज. आय एम शुअर युल रॉक द इंडस्ट्री. बॅकफायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार